नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। मी वारंवार सांगत आहे पेशंटला तुम्हाला की कृपा करून चेहऱ्यासाठी फेअरनेससाठी सडन ब्राईटनेससाठी कोणी काही सांगितलं म्हणून ते वापरू नका, त्याचे एवढे सिव्हिअर साईड इफेक्ट असतात। आता जस्ट माझ्याकडे एक पेशंट, एक मुलगी आली होती जिचं वय फक्त 20 वर्ष होतं आणि तिच्या चेहऱ्याची जी स्किन होती ती असं वाटत होतं का ही 30-35 वर्षाची आहे आणि पूर्ण जळली होती, तिची स्किन पूर्ण बर्न झालेली होती। तर अनेक वर्षापासून तिने सांगितली, जेव्हा मी हिस्ट्री घेतलं तर ती बेटनॅवेट सी तिने पुष्कळ वर्ष यूज केलं। त्याच्यानंतर तिला कोणीतरी सांगितलं, तिने स्किन शाईन नावाचं सुद्धा क्रीम तिने मागील 2-2.5 वर्षापासून ती चेहऱ्याला लावत होती। तर ह्या सगळ्या ज्या क्रीम आहेत ना बघा, बेटनॅवेट सी आहे, स्किन शाईन आहे, काही म्हणजे तुमच्याला सडन ब्राईटनेससाठी अनेक क्रीम ह्या मार्केटमध्ये येतात, पण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसमध्ये वापरण्याचे यूजेस आहे। हे तुम्हाला गोरं होण्यासाठी किंवा तुम्हाला फेअर होण्यासाठी त्या क्रीमचा यूज नाही आहे। तर कृपा करून असं कोणी काही सांगितलं म्हणून ते यूज करू नका, कारण इतकं कमी तिचं वय, त्या मुलीचं 20, आणि पूर्ण स्किन तिची बनून चेहऱ्यावर पूर्ण केस आले होते, म्हणजे ती मानेलासुद्धा लावत होती तर मानेवरसुद्धा अशा लाईन्स पूर्ण आलेल्या आहे। इतकी त्वचा पातळ झाली की ती थोडं जरी बाहेर गेली तर तिला चेहऱ्याची आग होते आणि खूप चेहरा खाजवतो तिचा, लाल लाल असं रेड असं फ्लशेस तिच्या चेहऱ्यावर आलेले होते। तर कृपा करून असं कुठल्याही क्रीम्स, स्टिरॉइड बेस क्रीम हे चेहऱ्यासाठी वापरू नका, कारण ते तुमच्या स्किनला पूर्ण डॅमेज करून टाकतं। इवन त्वचेचे कॅन्सरसुद्धा असं याचा ओव्हरयूजमुळे होऊ शकते। तर हे लक्षात घ्या आणि असं कुठलंही कोणाच्याही सांगण्याने काही वापरू नका। कारण आता ती इतकी रडत होती, कारण ती आता थोड्या वेळा म्हणजे 1-2 दिवसाआधी ती एका दुसऱ्या डॉक्टरांकडे परत गेली होती, त्यांनीसुद्धा तिला खूप घाबरून दिला आणि खूप ती रडत होती माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा। पण हे आता रिपेअर करायला वेळ लागतो। ही जी डॅमेज पूर्ण स्किन आहे हिला तुम्हाला नॉर्मल त्वचा आणण्यासाठी एक नवीन त्वचा तिथे एक लेअर तयार करायची आहे, त्याच्यासाठी वेळ लागतो। म्हणून कुठलंही मेडिसिन्स किंवा क्रीम्स विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्याने यूज करू नका, कारण तुमची त्वचा जी आहे बघा ही खूप नाजूक असते, चेहऱ्याची त्वचा। याला कुठलंही क्रीम्स ज्या जसं तुम्ही हातापायाला काही लावायच्या खाजेच्या वगैरे क्रीम आहे, ज्या तर तुम्ही चेहऱ्याला लावत असाल तर ते तुम्हाला तात्पुरतं डागं गेल्यासारखं वाटू शकते, पण त्याचे जे भविष्यात होणारे साईड इफेक्ट्स आहे खूप भयानक असतात। थँक्यू, धन्यवाद।